महाराष्ट्र की जिला परिषदों के अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान के संविदा कर्मचारियों ने अपनी लंबित मांगों को लेकर गोंदिया जिला परिषद कार्यालय के सामने काम बंद धरना आंदोलन शुरू कर दिया है। नागपुर शीतकालीन अधिवेशन के दौरान मंत्री जय कुमार गोरे द्वारा दिए गए 15 दिनों में समस्याओं का समाधान के आश्वासन के बावजूद अब तक कोई ठोस निर्णय नहीं होने से कर्मचारियों में भारी नाराजगी है। इसी कारण मजबूर होकर कर्मचारियों ने काम बंद आंदोलन का रास्ता अपनाया है। आंदोलनरत कर्मचारियों का कहना है कि कई महीनों से उनका मानधन लंबित है, साथ ही सेवा संरक्षण का भी कोई प्रावधान नहीं है, जिससे उनका भविष्य असुरक्षित बना हुआ है। कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना पटोले ने गोंदिया जिला परिषद के सामने पहुंचकर आंदोलन कर रहे कर्मचारियों से मुलाकात की और उनकी समस्याएं विस्तार से सुनी। इस दौरान नाना पटोले ने कर्मचारियों को आश्वस्त किया कि उनकी जायज मांगों को शासन दरबार तक पहुंचाने और समाधान के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। प्रधान सचिव पाणी पुरवठा त्यांच्याशी चर्चा केली आणि जे काही लक्षात आलं की केंद्र सरकार, कारण की हे सगळ्या योजना ज्या होत्या या योजना केंद्राशी संलग्नित होत्या आणि त्या आधारावर या कर्मचाऱ्यांचे पगार होत होते आणि त्याच्या आधारावर हे रेग्युलराइज आपल्याला काम पाहायला मिळत होतं। पण आता गेल्या 5 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत, त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात। या पद्धतीची तक्रार या लोकांची आहे आणि ती वस्तुस्थिती आहे। या सगळ्यांना सेवेमध्ये समावेश करण्याच्या बाबत मॅटचा निर्णय सुद्धा आलेला आहे आणि ती मागणी घेऊन सुद्धा हे लोक बसलेले आणि त्याच्यावरची आम्ही चर्चा केली आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये सरकारच्या समोर प्रश्न आम्ही मांडू आणि या सरकारला या सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावा ही बातमी आमची राहणार। दिशा मिश्राम, जवळपास आम्ही सगळे कर्मचारी काम करत आहोत। आम्हाला एकतर वेतन कमी आहेच आहे, पण त्याबरोबर आम्ही जेव्हा मॅटमध्ये 10 वर्षे ज्यांना पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या हा जो मुद्दा घेतला होता त्या मुद्द्यावर पण मॅटने निर्णय दिलेला आहे। याच्यावरही शासनाने आजपर्यंत काही केलेलं नाही। दुसरं महत्वाचं म्हणजे आमच्यापैकी सगळेच लोक आम्ही दौऱ्यावर जातो आणि आम्हाला दौऱ्यावर गेल्यानंतर आम्हाला अपघाताची कुठली सुरक्षा नाही आहे, आम्हाला उद्या भविष्याची कुठली विम्याची सुरक्षा नाही आहे, आम्हाला कुठलेही पेन्शन किंवा काही आहे नाही। म्हणजे समजा आजच्या घडीला आमच्यापैकी एखादा व्यक्ती दगावला तर त्याचा परिवार, त्याचं सगळं कुटुंब रस्त्यावर येईल याच्यात काही दुमत नाही आणि म्हणून ही सुरक्षा सुद्धा आम्हाला असणं गरजेचं आहे, मला एवढं वाटतं। तारखेला सगळे लोक आझाद मैदानात मुंबईला आंदोलन करणार आहेत आणि त्यामध्ये हे आमचे रखडलेले जे वेतन आहेत 5 महिन्याचे हे होणं गरजेचं आहेच आहे, पण त्याचबरोबर आम्हाला सेवेत सामावून घेणे आणि त्याचबरोबर आम्हाला ज्या सुरक्षा आहे ते कर्मचाऱ्यांना असायला पाहिजे। गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना ज्या सुरक्षा आहेत तर त्या सगळ्या सुरक्षा आम्हाला भेटाव्यात याकरता आमचे सगळ्यांचं आंदोलन आहे। गेल्या 20 वर्षापासून आम्ही पाणी आणि स्वच्छता विभागामध्ये कार्यरत आहोत आणि शासन काय करते आहे की सुरुवातीला आमचं जे वेतन होतं ते विभक्त करून देण्यात येत होतं आणि आता शासनाने वेतन देणंच बंद केलं आणि यासाठी या लोकांनी काय केलंय की बाबा कामाला गृहीत धरलेलं आहे की बाबा काम नाही तर वेतन नाही। आम्ही काम करतोय ग्रामीण भागामध्ये, आजही जो काही बदल तुम्हाला दिसतोय की गावामध्ये जे काही हागणदारी मुक्त वगैरे झालेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट 5 महिन्याचे वेतन न झाल्यामुळे आता आम्ही सगळे लोक आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहोत। मुलांचे शिक्षण असतील, आई वडिलांचं आजाराचा औषधांचा खर्च असेल, बँकांचे हप्ते असेल, सगळे या ठिकाणी थकीत झालेले आहेत आणि त्याचा फटका आम्हाला बसतो आहे। एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे मानसिक ताण, अशा या दुहेरी संकटामध्ये आम्ही आता या ठिकाणी सापडलेलो आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणात जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाचा एकमेव उद्देश असा आहे की बाबा आमचं गेल्या 5 महिन्याचं जे वेतन आहे ते वेतन देण्यात यावं, वेतनासाठी विशेष तरतूद करावी आणि आमचे वेतन कधीही थांबवू नये या संदर्भामध्ये उपाययोजना करावीत। मॅटमध्ये आम्ही जो काही केस दाखल केलेला आहे तर त्या केसच्या अनुषंगाने आम्हा सगळ्या लोकांना, म्हणजे आता जी आमची वय झालेली आहे ती आम्ही एजबार झालेलो आहे, मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि पाणी आणि स्वच्छता हा निकडीचा विषय आहे, त्यामुळे आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी कायम करण्यात यावं। सोबतच आता आउटसोर्सिंगचं एक धोरण गव्हर्नमेंट राबवत आहे, तर त्या धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे वॉश कर्मचाऱ्यांची आउटसोर्समध्ये नियुक्ती झालेली आहे। तर हे आउटसोर्स जे आहे ते कायमस्वरूपी बंद करावं आणि कर्मचाऱ्यांना जर शासन योग्य प्रकारे वागणूक देत असेल, त्यांचं वेतन वेळेवर करणार असेल, त्यांना सन्मानाची वागणूक देत असेल तर नक्कीच राज्य जे आहे ते प्रगतीपथावर जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे।